नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत ही बातमी आहे। तर 2 दिवसाआधी अजित पवार एका कार्यक्रमामध्ये उपस्थित असताना त्यांनी भाषणामध्ये याबाबतीत एक भाष्य केलेलं आहे। ते म्हणाले की लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो 8 दिवसामध्ये म्हणजेच 15 तारखेला त्यांनी भाषण केलं होतं। 15 तारखेनंतर 8 दिवस म्हणजेच 22 तारखेपर्यंत सर्व लाभार्थी ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ते म्हटले की मी कालच 350 कोटी रुपयांच्या चेकवरती सही करून आलेलो आहे आणि सर्व ज्या काही लाभार्थी आहेत त्यांच्या अकाउंटवरती 8 दिवसाच्या आत सर्व काही पैसे जमा होणार आहेत। तर बोलताना ते असे म्हटले की सरकारने याच्या आधी एक पीक विमा योजना आणली होती, 1 रुपयात पीक विमा। तर त्याचा बऱ्याचशा जे काही लाभार्थी आहेत त्यांनी गैरवापर केला, भरपूर सारे फ्रॉड झाले, भरपूर सारे चुकीच्या माध्यमाने त्यांनी पीक विम्याचा लाभ घेतला। जमीन नसताना सुद्धा तिथे पीक विम्याचा लाभ घेण्यात आला आणि ज्या काही शासनाच्या जमिनी होत्या त्यांच्या जमिनी नावावर दाखवून त्याच्यामार्फत चुकीच्या मार्गाने चुकीचा लाभ घेतला गेला। तर ते म्हटले की असं काही करू नका, सरकारला तुम्ही फसवून अशा योजनांचा लाभ घेऊ नका। आणि ते लाडक्या बहिणींना उद्देशून म्हणत होते की ज्या काही खरंच लाभार्थी असतील, ज्या काही खरंच पात्र महिला असतील, पात्र लाडक्या बहिणी असतील त्यांना याचा लाभ होणारच आहे, परंतु जे अपात्र आहे, ज्यांनी चुकीचे डॉक्युमेंट देऊन चुकीची माहिती देऊन जे या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनी स्वतःहून या योजनेतून मागे जावं किंवा याच्या पुढचा हप्ता त्यांना मिळणार नाही। तर त्यांचा एकच संदेश होता की जे काही सरकार योजना आणतं, जे काही नवनवीन गरिबांसाठी असो किंवा जे काही त्या योजनेचे लाभार्थी असतील त्यांच्यासाठी ज्या योजना येतात त्यांनाच मिळाव्यात हा सरकारचा उद्देश आहे। याच्यामध्ये होतं काय की ज्यांना गरज नाही, ज्या त्या पात्रतेमध्ये बसत नाहीत ते सुद्धा या योजनेचा लाभ घेतात, असं बऱ्याच ठिकाणी झालं आहे। त्यांचा म्हणण्याचा एकच उद्देश होता की ज्या काही खरंच लाभार्थी आहेत, ज्या काही खरंच ज्यांना गरज आहे, जे खरंच पात्र आहेत त्यांनीच याचा लाभ घेतला पाहिजे। त्यामुळे ज्या काही आता 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्या आहेत त्यांना याच्यापुढे लाभ मिळणार नाही, ही प्रोसेस चालूच राहणार आहे। याच्यापुढे सरकार चेक करत राहील, जे त्यांच्यामध्ये माहिती येईल, ज्या अपात्र होतील त्यांना गव्हर्नमेंट जे आहे ते या योजनेतून बाद करणार आहे, या योजनेतून आता अपात्र करणार आहे। तर याच्यापुढे जो काही फेब्रुवारीचा हप्ता येणार आहे त्याच्या बाबतीत ते स्पष्टपणे सांगितलं आहे 22 ते 23 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींचा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो मिळून जाईल आणि ज्या काही अपात्र असतील त्यांना याच्यापुढे कोणताही लाभ मिळणार नाही। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।